Welcome to Radha's Everything World. Radha, say hi. Hi. Good morning. It's a new day, new beginning. आज आहे गणेश चतुर्थी. तर गणेश चतुर्थी निमित्त आम्ही जात आहोत लालबागला. तर चला आमची जर्नी तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो. तर आता वाजलेले आहे सकाळचे 5 आणि आम्ही 5लाच घरातून निघालेलो आहोत. इथे पार्किंगला आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही आलो आता पनवेल स्टेशनला आणि आता इथनं आम्ही तिकीट बुक करू आणि जाऊ लालबागला. चलो. इथे आहे तिकीट काउंटर. सो लेट्स गो राधा. आणि आमची ट्रेन लागलेली आहे. इट्स पनवेल स्टेशन. हो दादा, आम्ही भरपूर दिवसांनी लोकल ट्रेनचा प्रवास करतोय. तर ही आमची ट्रेन लागलेली आहे CST 517ची ट्रेन आहे. आम्ही आधीच आलेलो आहे. आपण जाणार आहोत त्या ट्रेन. आता आम्ही पोहोचलेलो आहोत कुर्ला स्टेशनला आणि कुर्ला स्टेशनवरनं आम्हाला ट्रेन चेंज करून म्हणजे हा जो ब्रिज दिसतोय तो पूर्ण ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे आणि तिथनं आम्हाला सेंट्रल रेल्वे पकडून मग तिथून तसं आम्हाला चिंचपोकळी जायचं आहे. तर असा असतो पनवेल टू चिंचपोकळीचा प्रवास. तो कुर्ला हे मिडल आहे. सो आम्ही कुर्ल्यालाच उतरून तिथून मग ट्रेन चेंज करून पुढे जात आहोत. आणि कुर्ला स्टेशनला एवढी शांतता ही फक्त सुट्टीच्या दिवशी किंवा असं काय असेल त्याच दिवशी बघायला मिळते. जे लोक वीकडेजमध्ये ऑफिसला जातात, रोज डेली प्रवास करतात, त्या लोकांना मानलं पाहिजे की ते कसा प्रवास करतात. एवढी गर्दी असते इथं, अक्षरशः चालायला सुद्धा जागा नसते आणि हे रोज असतं, रोज डेली. सो असा आहे या कुर्ला स्टेशनचा प्रवास. सो खूप अवघड असतं प्रवास करणं. आणि आज गणेश चतुर्थी असल्यामुळे इथे जास्त लोक नाही, सगळ्यांच्याच घरी गणपती आहे ऑलमोस्ट. सो मग इझी होऊन गेला आम्हाला, जरा गर्दी कमीच आहे. सो लेट्स कंटिन्यू. बसलो आहे आम्ही ट्रेनमध्ये आणि आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. आम्ही पोहोचेपर्यंत तुम्ही तो व्ह्यू एन्जॉय करा. अँड हिअर वी रीच ॲट द चिंचपोकली स्टेशन. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत, वॉकिंग डिस्टन्सनेच आहे लालबाग. सो काही एवढं म्हणजे ऑटो वगैरे करायची गरज नाही आहे. आपण इझिली लालबागला जाऊ शकतो चालत.
तर हाच तो रोड जिथनं आपण चालत डायरेक्टली लालबागला पोचू शकतो. आणि आम्ही तर एन्जॉय करत करत मस्त जात आहोत बाप्पाला भेटायला. सो तुम्ही पण आमच्यासोबत चला. बघा पोचून गेलो आम्ही, लगेच जवळच होतो त्यामुळे लगेच आम्ही पोचून गेलो. आणि इथली सजावट आणि इथली लालबागची ही म्हणजे हा एरिया बघूनच असं एकदम जास्त असं एक्साइटमेंट आणि प्रसन्न वाटतं. आणि सकाळी सकाळी तर खूपच छान वाटतं. आम्ही दरवर्षी फर्स्ट डेलाच येतो, कारण नंतर तर एवढी गर्दी होऊन जाते की अजिबात पॉसिबल नाही. आज पण आम्हाला थोडंसं लेट झालेलं आहे, पण बघू आता पुढे गेल्यानंतर म्हणजे कधी दर्शन होतं काय होतं. तर पण फर्स्ट डेला थोडी गर्दी कमी असते, पण बाकी डेजमध्ये जर यायचं ठरवलं तर मग खूप जास्त वेळ लागतो. दर्शन तर होतं पण खूप टाईम लागतो, म्हणजे अक्षरशः 8-10 ताससुद्धा लागू शकतात. इतकी जास्त गर्दी असते, कारण सगळ्यांची श्रद्धा आहे, सगळ्यांना दर्शन घ्यायचं असतं. सो हे तर होणारच. तर इथनं आहे हा ब्रिजच्या त्या साईडने जाऊन इथे आहे एंट्री. मग इथून आता आम्ही रोमध्ये उभं राहू आणि बघू आता दर्शन कधी होतं. रोमध्ये तर उभं राहिलेलो आहे, आता बघू दर्शन कधी होतं कसं होतं. आणि राधा पण छान आहे, म्हणजे तिला पण काही असं घाबरत वगैरे नाही आहे, ती एन्जॉय करते. आणि गर्दी, बापरे गर्दी तर खूप जास्त होती. गर्दी बघूनच आम्हाला आयडिया येऊन गेली होती की आम्हाला किती वेळ लागणार आहे. सो आम्ही तसे प्रिपेअर होतो. आम्ही आधीच आम्हाला म्हणजे एक्साइटमेंट होती, तर आम्हाला माहितीच होतं की आम्हाला वेळ लागणार आहे असं. आणि ही लाईन जी आहे ना, ही मुखदर्शनासाठीची लाईन आहे, म्हणजे इकडनं फक्त मुखदर्शन होऊ शकतं आणि चरण स्पर्शाची लाईन वेगळी असते. VIP आणखी वेगळी असते. फर्स्ट ह्या 3 लाईनी असतात. तर आता आम्ही मुखदर्शनासाठी आलेलो आहे, तर आम्ही ह्या लाईनीमध्ये उभा आहोत. आणि राधा थोडीशी लो फील करते, कारण ती सकाळी 4:30लाच उठलेली आहे आणि फक्त दूध घेतलं आहे तिने. सो तिला थोडंसं लो फील होतं आहे. सो मी तिला थोडं बिस्किट वगैरे दिलं खायला, पण ती खातच नाही आहे. आणि मग बघू आता पुढे तिला दर्शन झाल्यानंतर तिला आम्ही आधी काहीतरी खायला देणार. आणि गर्दी वाढतच चाललेली आहे, भरपूर लोक येत आहेत. आणि आम्हाला जवळजवळ 1.5 hour झालेला आहे लाईनमध्ये उभं राहून. आणि ही मेन लाईन आहे, म्हणजे मेन गल्ली, गणेश गल्ली, जिथे लालबागचे राजा म्हणजे आपले बाप्पा बसलेले आहे, विराजमान झालेले आहे, ती ही गल्ली आहे. आणि इथून मग आता आम्हाला सांगता येत नाही आता इथून किती वेळ लागेल तर. आणि जशी जसा वेळ लागेल तशी जशी गर्दी तर वाढलेलीच आहे. थोडीशी गरमी पण होते, कारण हवा यायला अजिबात जागा नाही. पण जी म्हणजे गर्दी ह्या सगळ्या गोष्टी दूर, पण आमचा आनंद बघा. राधाला बघा, राधा एवढ्या गर्दीत इतकी छान म्हणजे एन्जॉय करते, हसते. हे बघूनच आम्हाला इतकं छान होतं की आम्हाला अजिबात जाणवत नाही की आम्ही 1.5 hour असं उभं राहून आलेलो आहोत. सो एवढी एक्साइटमेंट आहे. आणि आमच्यासोबत एक फॅमिली होती आणखी, ते पण होते आणि आम्ही पण होतो. सो चला आता तुम्हाला पण दर्शन होईलच थोड्या वेळात. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला होईलच. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा की तिथली डेकोरेशन, तिथलं डिझाईन वगैरे ह्या वर्षी खूप सुंदर केलेलं आहे, खूप जास्त छान आहे. लास्ट इयर आय थिंक बलूनचं होतं, यावेळेस त्यांनी काहीतरी बटरफ्लायचं वगैरे केलेलं आहे. सो बघू शकता तुम्ही, खूपच छान आहे. अँड फायनली द वेट इज ओव्हर. बाप्पाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. वाव, खूपच जास्त सुंदर आहे. आणि यंदाचे बाप्पा हे तिरुपती बालाजींचा राजमुकुट आहे त्याच्यामध्ये सजलेले आहेत. आणि इतकं सुंदर वाटते ते बघायला, पूर्ण गोल्डन, खूपच जास्त छान वाटते. आमचं दर्शन तर खूपच छान झालं. आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी जी ही गेट एंट्री बनवलेली आहे, जिथनं आतमध्ये सेलिब्रिटी लोक जातात, ती त्यांनी माधुरी हत्तीने, म्हणजे ही कोल्हापूरची माधुरी हत्तीने हिला ट्रिब्यूट केलेला आहे. ते वंतारा महोत्सव सेलिब्रेट करत आहे इथे. लालबागच्या राजाला डेकोरेट केलेलं आहे त्यांनी, तसं खूपच जास्त छान आणि सुंदर केलेलं आहे. जस्ट लाईक अ वाव.
होप तुम्हालाही लालबागच्या राजाचे सुंदर असे दर्शन झालेले आहे. माझ्या ब्लॉग थ्रू मी प्रयत्न केला आहे तुम्हाला लालबागच्या राजाचे सुंदर दर्शन देण्याचा. अँड हिअर यू कॅन सी राधाची एनर्जी लेवल. बाप रे, अजूनही तिला चालायचं आहे, अजूनही तिला खेळायचं आहे. म्हणजे तिची एनर्जी संपतच नाही. आमची एनर्जी लो होऊन गेलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड कमेंट बिलो. गणपती बाप्पा मोरया. चॅनलला कनेक्ट राहा, स्टे ट्यून. असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहणार आहे. सो स्टे ट्यून अँड बाय.